नागपुरामध्ये राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर सुरू आहे आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत प्रफुल्ल पटेल आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। प्रफुल्ल पटेलजी, आपलं महानगरमध्ये तुमचं स्वागत आहे। चिंतन शिबिर होत आहे, लोकशाही न्याय समता या टॅगलाईन खाली होत आहे, काय सांगाल? लोकशाही न्याय समता हा एनसीपीच्या ध्येय धोरण आणि दिशा आहे, त्यामध्ये कुठेही तडजोड नाही। एनसीपी सर्वसमावेशक हा एक पक्ष आहे आणि चिंतन शिबिर या आम्ही एक वेगळ्या पद्धतीनं यावेळी आयोजित केला आहे। 10 आम्ही ग्रुप केले, 10 वेगवेगळे विषय दिले। आमचे कार्यकर्ते नेते जे आलेले आहेत त्यांना प्रत्येकानं वाटलं पाहिजे की मी सहभागी झालो या शिबिरामध्ये, मला काही माझ्या सूचना करता आला आणि त्याप्रमाणे आम्ही नागपूरच्या एक डिक्लेरेशन, नागपूर डिक्लेरेशन म्हणून आम्ही संध्याकाळी या सगळ्यांच्या मनोगत ऐकल्यानंतर आम्ही जाहीर करणार आहोत। प्रफुल्लजी, तुम्ही आता भाषण करताना 2 मुद्दे अधोरेखित केले, एक मंत्री असतील, पालकमंत्री असतील, केवळ त्यांनी ध्वजारोहणासाठी येऊ नये तर जनतेचे प्रश्न त्यांनी मार्गी लावावे। पक्षाध्यक्षांकडे तुम्ही त्यांची एक प्रकारे तक्रार सुद्धा केल्याचं आजच्या भाषणामध्ये पाहायला मिळालं। आमचे जितके पण मंत्री आहे, पालकमंत्रीचा विषय नाही आहे, आमचे जितके मंत्री आहेत त्यांच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी महाराष्ट्रावर फिरावं। जिथे जिथे पक्षाचे कार्यकर्ते आहे पण तिथे त्यांचे जनप्रतिनिधी किंवा मंत्री नाही, त्यांना तिथे मदत करावी, त्यांचे विचार जे काही ऐकून घ्यावं, त्यांचे काही प्रश्न असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। कारण शेवटी आमचे कार्यकर्ते जे काही प्रश्न मांडतात ते जनसामान्यांचे प्रश्न असतात। जनसामान्य आमच्या बरोबर केव्हा जुळेल जेव्हा आम्ही त्यांचे प्रश्न हाताळण्यामध्ये यशस्वी राहू आणि आमच्या मंत्र्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून लोकांपर्यंत जाण्याच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे जरुरी आहे, म्हणून ती मी सूचना केली आणि हे सूचना अतिशय महत्वाची होती आणि त्याच्याबद्दल आमच्या अजितदादांनी पण वक्तव्य केलेलं आहे, ते अतिशय महत्वाचं आहे। ज्या प्रकारे काँग्रेसमध्ये पाहायला गेलं तर राहुल गांधी जे दिल्लीमध्ये तुमच्यासोबत असतात, मात्र साधारणतः पाहायला गेलं तर ते मतचोरीचा मुद्दा सातत्याने घेत आहेत। आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवर चिंतन शिबिर महत्वाचं मानलं जात आहे। या सगळ्यामध्ये हे मतचोरीचे मुद्दे घेऊन तुम्ही कशा प्रकारे याला टॅकल करणार? राहुल गांधी हे मतचोरी, SIRचा विरोध, खोटे नावं वगैरे वगैरे। आता आपला महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झालं, विधानसभेच्या इलेक्शनच्या 6 महिन्यानंतर हा बिहारचे SIR मुद्दा सुरू झाला, तेव्हा त्यांनी वोट चोरी महाराष्ट्राची काढली। महाराष्ट्रात 1 लाख आपल्याकडे बूथ आहे, 1 लाख बूथ मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळी एकही काँग्रेसच्या एजंट जो आत बसून असतो त्यांनी कुठेही तक्रार केली नाही, तिथे अधिकारीला केली नाही, मीडियाच्या द्वारे सुद्धा कुठेही लोकांपर्यंत केली नाही। आता अचानक इथे महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या 6 महिन्यानंतर तुम्हाला वोट चोरी तुम्हाला आठवत आहे आणि कुठला मत कुठला इकडे गेला तिकडे गेला। मला महाराष्ट्राचा एकही माणूस पहिला दाखवा की ज्यांना मताचा अधिकार होता आणि मतापासून वंचित राहिला, किंवा ज्यांचं मतदान होतं आणि त्यांना मत टाकायचं होतं तर तिथे त्यांना कुठे अडचण आली। हे मतचोरी आणि हे सगळं अचानकच, म्हणजे काय आहे की हे बिहारमध्ये त्यांना पराभव निश्चित दिसते, अनेक ठिकाणी त्यांना कुठेही आता काही तसा रिस्पॉन्स मिळत नाही, म्हणून त्या लोकांनी हे असं अचानक हे सुरू करून टाकलेलं आहे। वोट चोरी, हायड्रोजन बॉम्ब फोडणार, कुठला हायड्रोजन, कुठला आयटम बॉम्ब, कुठला आपला दिवाळीचा बॉम्ब किंवा ते छोटे फटाके ते फोडून त्यांनी दाखवावे आणि लोकांपर्यंत खरी गोष्ट काय सांगावे। या देशामध्ये तुम्हाला संविधानची, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानची तुम्ही आदर करत नाही, न्यायपालिका व्यवस्थेवर तुम्हाला विश्वास नाही, इलेक्शन कमिशनवर विश्वास नाही, सरकारवर विश्वास नाही, मग कोणावर विश्वास तुम्ही करणार? देश कसा चालेल? इमर्जन्सी मध्ये 77 मध्ये इंदिरा गांधी ऑल पॉवरफुल होते, त्यावेळेस तर मतदान वेगळ्या पद्धतीनं होत होता, त्यावेळेस लोकांची जनता, आपल्या जनतेने इंदिरा गांधीचाही पराभव करून टाकला। ते लोकशाहीची ताकद होती म्हणून ना, ताकद काही सरकारची नसते, यंत्रणाची नसते, लोकांची ताकद आहे।
आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या पार्टीला बळकट कसा करायचा विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याच्या साठी आणि दिशा देण्याच्यासाठी हे चिंतन शिबिर प्रेरणा त्यांना इथून घेऊन जावं याच्यासाठी आयोजित केलं. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्यासाठी.